Hello, dear students. I am Dr. Mohan Kamble, Assistant Professor, Department of Economics, GMD Arts, BW Commerce and Science College, Srinagar, Nashik. Dear students, today we are discuss syllabus. Uh, I'm a second part, paper first, the macroeconomic analysis, स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण पेपर पहिला. या पेपरचा अभ्यासक्रम आपण आज या सेशनमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मायक्रो इकॉनॉमिक्स ॲनालिसिस हा पेपर विद्यापीठाच्या नियमानुसार पदव्युत्तर विभागाच्या सेकंड पार्टसाठी स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पदव्युत्तर विद्यार्थ्यांना समोर ठेवून हा सिलेबस डिझाईन केलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रम बदलानुसार हा अभ्यासक्रम चॉईस बेस क्रेडिट किंवा क्रेडिट सिस्टममध्ये ॲड केलेला आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना क्रेडिट्स ऑन करायचे आहेत. क्रेडिट विथ सेमिस्टर वाईज पार्टमध्ये हा सिलेबस डिवायडेड केलेला आहे. दोन सेमिस्टरमध्ये हा सिलेबस विभागला गेलेला आहे. सेमिस्टर थर्ड आणि सेमिस्टर फोर्थमध्ये हा पेपर आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासक्रमाच्या बाबतीत चर्चा करत आहोत. मायक्रो इकॉनॉमिक्स ॲनालिसिस पेपर फर्स्ट, स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण पेपर फर्स्ट, कोर कोर्स सेमिस्टर थर्ड. याचा कोड आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. पेपरच्या हा कोड तुम्हाला एक्झामिनेशनचा फॉर्म भरते वेळेस अत्यंत महत्त्वाचा आहे. EC3001 हा सब्जेक्ट कोड आहे. दिस इज कोर्स विल हॅव 4 क्रेडिट्स. हा तुम्हाला 4 क्रेडिट्स अर्न करून देणार आहे आणि म्हणून तुम्ही कशा पद्धतीने 4 क्रेडिट्स अर्न करणार आहात हा तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीवरती, तुमच्या एकूण रिस्पॉन्स तुम्ही सिलेबसला कसा देणार आहात यामध्ये हा कंटिन्युअस असेसमेंट मेथड असल्यामुळे तुम्ही हा सिलेबस वेळेत आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण कराल अशी अपेक्षा आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना समोर ठेवून हा सिलेबस डिझाईन करत असताना विद्यापीठाने विद्यार्थ्याचं अंडरस्टँडिंग लेवल गृहीत धरलेलं आहे आणि म्हणून मायक्रो इकॉनॉमिक्स ऑर ॲग्रिगेट इकॉनॉमिक्स ऑलवेज एस्टॅब्लिश द बिटवीन व्हेरियस aggregates of the economy. Aggregative analysis assume such a great significance in a recent time that the fear understanding of microeconomics theoretical structure is considered the essential for the paper, the comprehension of a different issue and politics. The microeconomics now is not only a scientific method of analysis but also a body of empirical economic knowledge. The course equip the student at the postgraduate level, understanding the systematic facts and the theoretical development for empirical analysis. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये द कम्प्रेहेन्शन चा जो पार्ट आहे किंवा पॉलिसी मेकिंगचा जो पार्ट आहे यामध्ये देशाच्या ध्येय धोरणासंदर्भात एकूण कशा पद्धतीच्या मॅक्रो लेवलवरती द प्रॉब्लेम ॲनालिसिस करून
देशाच्या ध्येय धोरणानुसार, म्हणजे ॲग्रिगेट ॲनालिसिस आहे. इंडिव्हिज्युअल लेवलवरती न असता कलेक्टिव्ह बेसवरती हा अभ्यासक्रम, हा सिलेबस डिझाईन केलेला आहे. ॲग्रिगेट लेवलवरती वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करून ही पॉलिसी मेकिंग, देशाच्या एकूण अर्थसंकल्पामध्ये याचं रिफ्लेक्शन्स असतं. एकूण देशाचं अर्थसंकल्प सादर करत असताना इम्पेरिकल इकॉनॉमिक्स नॉलेजनुसार किंवा एकूण देशाच्या मॅक्रो ॲनालिसिसनुसार ह्याचं रिफ्लेक्शन बजेटमध्ये, पॉलिसीमध्ये, इम्प्लिमेंटेशनमध्ये दिसून येतं. आणि म्हणून हा सिलेबस ॲग्रिगेट आहे, कलेक्टिव्ह बेसवरती आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा सिलेबस डेव्हलप करण्यामध्ये किंवा एकूण डिझाईन करण्यामध्ये या कोर्सचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, ते जर ऑब्जेक्टिव्ह आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं, to provide through the understanding of the principle of microeconomics and the applications of macroeconomic concept in real life situation. आपण अर्थशास्त्र शिकत असताना द प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स अँड द ॲप्लिकेशन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट इन द रिअल लाईफ सिच्युएशन, असं जेव्हा आपलं लक्षात येतं त्यावेळेस अंडरस्टँडिंग प्रॉब्लेम अँड सोल्युशन ऑफ पॉलिसी, एखाद्या समस्येचा निराकरण करण्यासाठी द पॉलिसी मेकिंग महत्त्वाची असते. आणि हे पॉलिसी मेकिंग डिपेंड असतं तुमच्या प्रॉब्लेम दूर करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एकूण पॉलिसी इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून पॉलिसी मेकिंगचा जो भाग आहे तो ह्यासाठी अभ्यासला जातो. आणि म्हणून टू डिस्कस द मॉडर्न डेव्हलपमेंट इन द मायक्रो इकॉनॉमिक्स, आधुनिक पद्धतीच्या ज्या काय मेथड्स आहेत त्या यामध्ये चर्चा केल्या जातात. त्यातून आधुनिक पद्धतीचा विकास निर्माण करण्यासाठी मॅक्रो स्थूल लेवलवरती, देशाच्या पातळीवरती विचार केला जातो. आणि प्रामुख्याने प्रोग्राम आउटकमच्या दृष्टिकोनातून ॲबिलिटी टू अनलाइज, डेमॉन्स्ट्रेट नॉलेज अँड द बेसिक थेरीज लॉ इन मायक्रो इकॉनॉमिक्स, ज्या काही वेगळ्या प्रकारच्या ॲबिलिटीज ॲनालिसिस आहेत किंवा डेमॉन्स्ट्रेट नॉलेज आहे, हे इम्प्लिमेंटेशन करण्याच्या दृष्टिकोनातून बेसिक थेरीज लॉज कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायच्या असतात त्या दृष्टिकोनातून मॅक्रो पद्धतीचं स्टडी असणं खूप अत्यंत आवश्यक आहे. ॲट द एंड ऑफ द कोर्स द स्टुडंट शुड बी एबल टू इव्हॅल्युएट मायक्रो इकॉनॉमिक्स कन्सेप्ट अँड मॉडल अँड इट्स यूज इन रिअल लाईफ सिच्युएशन. मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे की हा जो प्रॉब्लेम अँड सोल्युशनचा जो पार्ट आहे तो मायक्रो इकॉनॉमिक्सचा प्रॉब्लेम्स समजून घेऊन ते पॉलिसी मेकिंगमध्ये कशा प्रकारे इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे हे देशाच्या अर्थसंकल्पातून किंवा अर्थ मंत्रालयातून असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमधून याचं रिफ्लेक्शन दिसून येतं. आणि म्हणून ह्या कन्सेप्ट्स, मॉडेल्स रिअल लाईफमध्ये उतरण्यासाठी मायक्रो लेवलवरची स्टडी, माक्रो देशाच्या पातळीवरती, राज्याच्या पातळीवरती किंवा एका विशिष्ट समुदाय समोर ठेवून किंवा विशिष्ट घटक समोर ठेवून ॲग्रिगेट लेवलवरती, कलेक्टिव्ह लेवलवरती हा अभ्यास असतो. हा अभ्यास इंडिव्हिज्युअल लेवलवरती नसून तर हा कलेक्टिव्ह बेस असतो, हा ॲग्रिगेट लेवल असतो. आणि म्हणून हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, जसं बेकारी आहे, बेकारी हा एकट्याचा प्रॉब्लेम नसणार, ते अनेक पातळ्यावरती, राज्यांवरती, देशांमध्ये बेकारीचं प्रमाण आहे. हे सॉल्व करण्याच्या दृष्टिकोनातून आपण याचा विचार करत असतो. आणि म्हणून यामध्ये प्रामुख्याने तो पहिला चॅप्टर आहे तो आपण 12 लेक्चरमध्ये डिवायडेड केलेला आहे. पहिला चॅप्टर आहे ट्रॅडिशनल अप्रोच ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, ट्रॅडिशनल अप्रोचेस टू मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो आणि मॅक्रोचा खूप गफलत होऊ शकते उच्चार करत असताना, म्हणून मॅक्रो लेवलवरती असं म्हणायला पाहिजे. ट्रॅडिशनल अप्रोच टू मॅक्रो इकॉनॉमिक्स, त्यातला पहिला पॉईंट आहे
म्हणजे स्थूल अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पारंपरिक पद्धतीने कसा अभ्यास केला जातो किंवा पारंपरिक पद्धती कशा पद्धतीची होती यामध्ये प्रामुख्याने आपण पाहणार आहोत. यामध्ये या चॅप्टरमध्ये क्लासिकल अप्रोच इंट्रोडक्शन अँड मेन फीचर्स म्हणजे पारंपरिक अभ्यासाची पद्धती, स्थूल अर्थशास्त्र कशा पद्धतीचा दृष्टिकोन विकसित केलेला आहे, ही सुरुवात पारंपरिक पद्धतीने कशी विकसित केली, त्याचे मेन फीचर्स काय होते, त्याचा मेन दृष्टिकोन काय होता. तर या ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण रिकार्डो, ॲडम स्मिथ, JCB असतील किंवा अन्य अनेक, मार्शल यामध्येच येतो. ह्या अनेक क्लासिकल अप्रोच इंट्रोडक्शन टू मेन फीचर्समध्ये अनेक प्रकारचे आपण दृष्टिकोन अभ्यासणार आहोत, अप्रोच आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर केन्सियन अप्रोच इंट्रोडक्शन अँड मेन फीचर्स. केन्सियन हा एक मॉडर्न थिंकर आहे, अर्थशास्त्रातले एक अत्यंत महत्त्वाचा विचारवंत आहे. अर्थशास्त्रातलं एक खूप मोठं योगदान असणारा हा केन्स आहे, ज्याला आपण जॉन मेनार्ड केन्स असं म्हणतो. देशाच्या अर्थव्यवस्थेत, जगाच्या अर्थव्यवस्थेत केन्सियन अप्रोचमुळे खूप मोठे बदल आलेले आहेत. जसं की अमेरिकेमध्ये 1929मध्ये जे काही क्रायसिस आलेलं होतं, त्या क्रायसिसवरती केन्सनी अनेक पातळीवरती काम केलेलं आहे. त्याचं मॅक्रो इकॉनॉमिक्स तिथे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्टडी करून त्याचं प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या दृष्टिकोनातून इम्प्लिमेंटिंगसुद्धा करून घेतलेलं आहे. आणि म्हणून 1929चं जे क्रायसिस आहे ते दूर होण्यामध्ये अमेरिकेत केन्सचा खूप मोठं योगदान आहे. आणि म्हणून केन्सची जी थेरी आहे, जनरल एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी नावाच्या बुकमध्ये त्यांनी खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने केन्शियन थेरी सांगितलेली आहे. रोजगाराचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे, व्याजाचा सिद्धांत मांडलेला आहे. आधुनिक आणि पारंपरिक विचाराचं जे संयोग केन्सने साधलेला आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने जगाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्याच्या थेरीज आहेत. एकूण रोजगाराचा जो सिद्धांत आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून केन्शियन थेरीनंतर न्यू क्लासिकल अप्रोच टू इंट्रोडक्शन अँड मेन फीचर्स, जे काही नवीन जे अप्रोचेस डेव्हलप झालेले आहेत नंतरच्या कालखंडामध्ये, त्याच्यामध्ये द फिशर असेल किंवा रँगलर फ्रिश असेल, त्याच्यानंतर आत्ता अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक नवीन अर्थशास्त्रज्ञ तयार झाले, वेगळ्या प्रकारचे अप्रोचेस डेव्हलप केलेले आहेत. त्यामध्ये अनेक अभ्यासकांचा यामध्ये समावेश होतो. प्रामुख्याने या 3 अप्रोचेस या पहिल्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. यातून अर्थशास्त्रीय अभ्यासाची सुरुवात, अर्थशास्त्रीय दृष्टिकोन मॅक्रो लेवलवरती किंवा स्थूल अर्थशास्त्रीय दृष्टिकोन कशा पद्धतीने विकसित झालेला आहे हे या भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टर जो आहे तो नॅशनल इन्कम अँड सोशल अकाउंटिंग, हा सुद्धा 12 लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. प्रामुख्याने पहिला जो पॉईंट आहे तो सर्क्युलर फ्लो इन्कम इन 2, 3 अँड 4 सेक्टर इकॉनॉमी. सेकंड आहे डिफरंट फॉर्म्स ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग, त्यातले सब पॉईंट आहे सोशल अकाउंटिंग, इनपुट अकाउंटिंग, फ्लो ऑफ फंड अकाउंटिंग अँड फोर्थ आहे बॅलन्स ऑफ पेमेंट अकाउंटिंग, मॅट्रिक प्रेझेंटेशन्स ऑफ सोशल अकाउंटिंग. हे जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते इन्कम, नॅशनल इन्कमच्या दृष्टिकोनातून इन्कम काउंटिंग असेल, इन्कम कशा पद्धतीने काउंट केलं जातं, उत्पन्नाचा स्रोत काय आहे, उत्पन्नाच्या मापनाच्या पद्धती काय आहेत, ते कुठल्या सेक्टरमधून येतं. जसं की 4 सेक्टर सांगितलेलं आहे इथे. जसं आपण प्रायमरी सेक्टर म्हणतो, जसं सेकंडरी सेक्टर आहे तसं थर्ड सेक्टर. त्याच्यानंतर आणखीन एक सेक्टर आहे तो म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा. पहिला आहे प्रायमरी म्हणजे आपण ॲग्रिकल्चर म्हणतो, सेकंडरी म्हणजे इंडस्ट्री म्हणतो, थर्ड आहे सर्व्हिस सेक्टर म्हणतो, आणि फोर्थ जो आहे तो म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. हा जो फोर्थ पार्ट आहे यामध्ये आपण
हे उत्पन्नाचे जे काही सोर्स आहेत या क्षेत्रातून उत्पन्नाचा फ्लो या 4 सेक्टरमधून निर्माण होत असतो. डिफरंट फॉर्म ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग, उत्पन्न मापनाच्या ज्या पद्धती आहेत, GDP ज्याला आपण म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, त्याला आपण NDP म्हणतो, नेट नॅशनल प्रोडक्शन. त्याच्यानंतर ज्या काही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत की एक्सपेंडिचर वरती करायचं की प्रोडक्शनवरती मापन करायचं, किती उत्पादन झालं याच्यावर करायचं की किती खर्च झाला याच्यावरून करायचं, हे सोशल अकाउंटिंग आहे. सोशल म्हणजे सामाजिक अकाउंटिंग कशा पद्धतीने होतं की लोकांनी जे काही उत्पन्न निर्माण केलेलं आहे त्याचा विनियोग कशा पद्धतीने केला जातो, त्याचं अकाउंटिंग कसं केलं जातं, इनपुट आउटपुट अकाउंटिंग कसं आहे, म्हणजे आदानप्रदान जे जे अकाउंटिंग आहे ते कशा पद्धतीने होतं, फ्लो ऑफ द फंड्स अकाउंटिंग, सरकारच्या तिजोरीमध्ये कुठून फंड येतो, त्याचे स्रोत काय आहेत, टॅक्स आहे की अन्य प्रकारच्या टॅक्सेस, म्हणजे टॅक्स म्हणजे कुठला टॅक्स असणार आहे, इनडायरेक्ट टॅक्स, डायरेक्ट टॅक्स की अन्य एक्साईज ड्युटी आहे, कस्टम ड्युटी आहे. या सगळ्या ज्या फ्लो फंड्स आहेत त्या सरकारचा बजेट ठरवतात, बॅलन्स ठरवतात, म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट, तुमचं इनपुट आणि आउटपुट किती असणार आहे, करंट बॅलन्स कसं असणार आहे, तुमचं कॅपिटल मार्केट कसं असणार आहे, तुमचं ह्या सगळ्या कॅपिटल बॅलन्सवरती आणि एकूण करंट बॅलन्सवरती हा अकाउंट मेथड्स, ज्या बॅलन्स ऑफ पेमेंट अकाउंटिंग मेथड्स आहेत या वेगळ्या पद्धतीने नॅशनल इन्कम आणि सोशल इन्कमच्या दृष्टिकोनातून अभ्यास. द मॅट्रिक्स ऑफ प्रेझेंटेशन्स ऑफ सोशल अकाउंटिंग हा एक आत्ता अलीकडील डेव्हलप झालेला आहे एक सोशल अप्रोच असलेला आहे एक पॉईंट आहे. तर या चॅप्टरमध्ये आपण इन्कम मायक्रो लेवलवरती कशा पद्धतीने आपण अभ्यासणार आहोत, तर या भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर थर्ड चॅप्टर आहे डिमांड अँड सप्लाय ऑफ मनी, पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. हा सुद्धा आपण 12 लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने पैशाचा अर्थ काय आहे, पैसा म्हणजे काय, पैसा कशाला संबोधतो, पैसा कशा पद्धतीने क्रिएट होतो, पैशाचा अर्थ काय, पैशाची व्याख्या काय आहे, डिबेट्स रिलेटिंग टू डेफिनेशन ऑफ मनी, पैसा कशा पद्धतीने निर्माण होतो, पैशाचं सर्क्युलेशन कसं होतं, पैसा निर्मिती कुठे होतो, पैशाचा निर्मितीचे स्रोत काय आहेत, पैसा कुठल्या बेसवरती निर्माण केला जातो किंवा पैशाच्या निर्मितीसाठी कुठले घटक लागतात, पैसा नुसता प्रेस केला जातो का, ह्या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या घटकाबद्दल आपण रेग्युलर लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे द लिक्विडिटी थेरी, अत्यंत महत्त्वाचे लिक्विडिटी थेरी, हा म्हणजे पैसा कशा पद्धतीने सर्क्युलेट करायचा ह्या लिक्विडिटी थेरीमध्ये आपण पाहणार आहोत. द गुर्ले अँड शॉ हायपोथिसिस हा एक पैसा रेग्युलेशनच्या बाबतीमध्ये अनेक अप्रोचेस आहेत, त्यामध्ये क्लासिकल आणि केन्सियन जो अप्रोच आहे तो आपण डिमांड सप्लायच्या बाबतीमध्ये केला पाहिजे की डिमांड जितकी जास्त असेल तितका रोजगार जास्त असतो का, किंवा सप्लाय जितका जास्त असेल तितका रोजगार कमी असतो का जास्त असतो. एकूण डिमांड आणि सप्लाय कशावर डिपेंड आहे, पैसा आणि एकूण डिमांड फॉर मनी हा कधी असतो, तर देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये एकूण रोजगाराची पातळी कुठल्या लेवलवरती आहे, एम्प्लॉयमेंट लेवल काय आहे, एकूण एम्प्लॉयमेंट लेवल जर व्यवस्थित असेल तर जो काही मनी अर्निंग जो आहे तो रोजगारातून निर्माण होतो, पैसा रोजगारातून निर्माण होतो आणि हा पैसा डिमांड करत असतो, गुड्स अँड सर्व्हिसेस डिमांड होत असतात आणि त्यातून हा जो क्लासिकल जो अप्रोच आहे आणि केन्सियन अप्रोच जो आहे त्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर कॅश बॅलन्स अप्रोचेस, पोस्ट केन्सियन अप्रोचेस, थेरी ऑफ डिमांड फॉर मनी, व्यक्ती स्वतःजवळ रोख का ठेवत असतो, रोख पैशाची मागणी का करत असतात. एकूण केन्शियन अप्रोच थेरीमध्ये रोजगाराची पातळी उच्च असताना वस्तूच्या किमती जास्त असतात किंवा एकूण वस्तूच्या किमती कमी असताना रोजगार कमी असतो,
हा जो केन्शियन जो अप्रोच आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. पोस्ट केन्शियन म्हणजे एकूण केनच्या नंतर अनेक मॉडर्न थिंकरनी याच्यावरती केलेलं आहे की एकूण अर्थव्यवस्थेमध्ये फुल रोजगार जरी असला तर डिमांड आणि सप्लाय याच्यामध्ये बॅलन्स ठेवण्याचं काम देशाच्या अर्थव्यवस्थेत जे काही धोरणं आहेत ते महत्त्वाचे असतात. ज्याला आपण फिस्कल पॉलिसी म्हणतो, ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो, हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. ज्याला बॅलन्स अप्रोचेस हा सगळा दृष्टिकोन सांगितलेला आहे. तो केन्सनी सांगितलेला आहे की अप्रोच टू मॉनिटरी पॉलिसी, अप्रोच टू फिस्कल पॉलिसी हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर टॉबिन्स अप्रोच आहे, त्याच्यानंतर बॉमल इन्व्हेंटरी थेरीज अप्रोच आहे, त्याच्यानंतर फ्रीडमन थेरीज ऑफ डिमांड मनी. हा जो वेगळ्या पद्धतीच्या थेरी आहेत त्या आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत, जो पैशाशी संबंधित आहे, पैसा सर्क्युलेशन संदर्भित आहेत, रोजगाराच्या संदर्भात आहेत आणि एकूण पैसा, रोजगार, उत्पन्नाचे स्रोत आणि रोजगार, वस्तूच्या किमती आणि रोजगार ह्या सगळ्या संबंधित आणि भाववाढ, किंमत वाढ याचा अप्रोच आहे तो रोजगाराशी संबंधित आहे की पैशाशी संबंधित आहे ह्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे सप्लाय ऑफ मनी, पैशाचा पुरवठा करणारा जो स्रोत आहे तो म्हणजे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशाची ही एक मध्यवर्ती बँक आहे. या मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आपण पैशाचा पुरवठा करत असतो. त्याला आपण फिस्कल पॉलिसी असं म्हणतो. वित्तीय धोरण, RBIचं जे वित्तीय धोरण आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. राजकोषीय धोरण ठरवतं ते शासन, केंद्र सरकार ठरवतं राजकोषीय धोरण. फायनान्शियल ह्याच्यामधला पहिला जो पॉईंट आहे तो फायनान्शियल इंटरमिडिएशन. जो काही पैशाच्या संदर्भात वित्तीय ज्या संस्था आहेत त्या कशा पद्धतीने काम करत असतात किंवा पैशाच्या निर्मितीचे जे सोर्सेस आहेत, पैसा कुठल्या घटकावरती निर्माण केला जातो किंवा पैशावरती नियंत्रण कोणी ठेवायचं किंवा पैसा सर्क्युलेशन कसा करायचा या संदर्भातले जे काही अप्रोच ते आहेत. यामध्ये mechanistic model of bank deposits determination, the behavior of model of money supply determination, demand determination and supply process. या ज्या काही हे आहेत की ते पैशाच्या निर्मिती संदर्भात पैसा निर्मिती करत असताना कुठला अप्रोच लक्षात घेतला जातो. विनिमय, एक्सचेंज ऑफ मनी, एक्सचेंज ऑफ गोल्ड या एक्सचेंज ऑफ शेअर्स, किती शेअर्स डिपॉझिट करायचे, किती शेअर्स डिपॉझिट करायचे, त्याच्या तुलनेत किती मनी प्रेस करायचा, हे सगळे अधिकार रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरवरती डिपेंड आहेत. रिझर्व्ह बँकेच्या म्हणजे ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी असं म्हणतो ते डिपेंड ऑन फिस्कल पॉलिसीवरती असतं. RBI अप्रोचेस टू मनी सप्लाय, हाय पॉवर मनी मल्टिप्लायर, हे जे काही पैसा गुणक आहे किंवा उच्च शक्ती पैसा आहे, RBIचं अप्रोच कसा आहे पैसा सप्लाय करण्याच्या बाबतीमध्ये, तर या सगळ्या घटकांचा आपण यामध्ये अभ्यास करणं. उच्च शक्ती पैसा म्हणजे काय, हाय पॉवर मनी म्हणजे काय, मनी मल्टिप्लायर म्हणजे ज्याला आपण पैसा गुणक म्हणतो. पैसा गुणक हा बचत गुंतवणुकी डिपेंड आहे की मागणी पुरवठ्यावरती डिपेंड आहे. हाय पॉवर मनी हा रोजगारावरती डिपेंड आहे की वस्तूच्या आणि सेवांच्या किमतीच्या वरती डिपेंड आहे. हा सगळ्या घटकासंदर्भात आपण विचार करणार आहोत. बजेट डेफिसिट अँड मनी सप्लाय, जो काही डेफिसिट तूट, वित्तीय बजेट अर्थसंकल्पीय तूट आणि पैशाचा पुरवठा, मनी सप्लाय अँड ओपन इकॉनॉमी, खुल्या अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा, कंट्रोल ऑफ मनी सप्लाय म्हणजे जसं मी सांगितलं की अर्थव्यवस्थेमध्ये RBI ही मनी कंट्रोल करत असते, सर्क्युलेट करत असते, ती मॉनिटरी पॉलिसीच्या अंतर्गत करत असते आणि मॉनिटरी पॉलिसी ही रिफ्लेक्ट करते फिस्कल पॉलिसीला. जसं फिस्कल पॉलिसी रिफ्लेक्शन असेल तसं मॉनिटरी पॉलिसी त्याला कंट्रोल करण्याचं काम करत असते. आपण अर्थव्यवस्थेमध्ये
अप्रत्यक्षपणे कंट्रोलिंग करण्याचं काम कोणाचं असेल तर ते रिझर्व्ह बँक आहे. पैसा लोकांच्या हातामध्ये पैसा किती सोडायचा, वस्तू आणि सेवांची मागणी कितीपर्यंत कुठल्या लेवलपर्यंत ठेवली पाहिजे याला कंट्रोल करण्याचं काम RBI मनी कंट्रोलिंगच्या बाबतीत करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला म्हणजे थर्ड सेमिस्टरचा हा सिलेबस आहे. यासाठी काही आपल्याला बेसिक रीडिंग मटेरियल्स आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही ह्या बेसिक थेरीज मटेरियल अभ्यासू शकता. जसं ह्या खूप हाय लेवलवरच्या आहेत, ज्याला युनिव्हर्सिटी सिलेबस कमिटीने याला अप्रूव्ड केलेलं आहे. मायक्रो इकॉनॉमिक्सची असंख्य अशी पुस्तकं तुम्हाला ॲक्ले हा एक हा जो रायटर आहे तो वन ऑफ द बेस्ट हा रायटर आहे, ज्याचं मॅकमिलननी न्यूयॉर्कमधून पब्लिशन होतं. द थेरी ऑफ पॉलिसी, मायक्रो इकॉनॉमिक्स थेरी अँड पॉलिसी हे अत्यंत महत्त्वाचं बुक आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने रीडिंग करू शकता. हा सिलेबस तुम्हाला 50-50मध्ये आहे. इंटरनल 50, एक्सटर्नल 50. त्याच्यामुळे तुमचं कंटिन्युअस असेसमेंट असल्यामुळे तुम्हाला सेमिनार, असाइनमेंट, टेस्ट या कंपल्सरी आहेत. 50 मार्क्स तुम्हाला कंटिन्युअस असेसमेंटमधून मिळवायचे असल्यामुळे तुम्ही रेग्युलरली टचमध्ये असणं आवश्यक आहे. शिक्षकांनी दिलेल्या सगळ्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे. आणि एकूणच हा थर्ड सेमिस्टरचा आपण अभ्यासक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण करू अशी अपेक्षा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हा सिलेबस आपल्यासमोर आहे. आता आपण अभ्यासाला लागणं खूप महत्त्वाचं आहे. या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये तुम्ही स्वतः काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि अत्यंत आनंदी आणि स्वस्थ राहा. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू. आपण पुढच्या लेक्चरमध्ये काही घटक पाहणार आहोत.